आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। आजपासून राज्यभर भाजपच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज वर्धा भंडाऱ्यात अधिवेशन असणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळेच पक्ष कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्याच पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चे बांधणी देखील सुरू झालेली आहे। आजपासून राज्यभर भाजपच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज वर्धा आणि भंडाऱ्यात अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर। देवेंद्र, आगामी विधानसभेसाठी सगळेच राज्यातील पक्ष कामाला लागलेले आहेत, तसेच भाजपने देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे। नक्कीच किरण, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये वेगवान घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। बैठका सत्र, चर्चासत्र तर सुरूच आहे। आता जिल्हा पातळीवरती जाऊन आता राजकीय नेते जे आहेत ते तिथल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत। भाजपचं देखील आता जिल्हा स्तरावरती चर्चासत्र किंवा मोर्चेबांधणी जी आहे ती सुरुवात झालेली आहे। एकूणच आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून बैठक सत्र तर सुरूच आहेत, मात्र त्याचसोबतच आता जिल्हा स्तरावरती देखील कार्यकर्त्यांना एक संदेश देणं किंवा कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम हाती देणं, हा जो आहे कार्यक्रम जो आहे तो सगळ्याच राजकीय पक्षांच्या वतीने हाती घेण्यात येतोय। भाजपकडून देखील आता चांगलीच मोर्चेबांधणी जी आहे ती सुरू झालेली आहे, कारण आता विधानसभा निवडणुकीसाठी घोडा मैदान दूर राहिलेलं नाहीये, त्यामुळेच मोर्चेबांधणी जी आहे ती भाजपकडून सुरू करण्यात आलेली आहे। आणि त्या दृष्टीने चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा आजचा दौरा जो आहे तो महत्त्वाचा मानला जातोय। अगदीच देवेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।